जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे. जगतच नाही, जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती, तत्व, ज्ञान, कला, गुण या सगळ्याच्या अनुषंगाने तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती व्हायला हवी, स्थिरता यायला हवी आणि लय सुद्धा व्हायला हवा, तेव्हा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होतं. अगदी साधं गणित मी सांगत असतो. पाण्याची उत्पत्ती व्हायला हवी, पण उत्पन्न झालेलं पाणी जोपर्यंत स्थिर होणार नाही ना, तोपर्यंत त्या पाण्याचा आस्वाद आपल्याला घेता येणार नाही. बोरला 4 इंच पाणी लागलं, लक्षात ठेवा, बोरला 4 इंच पाणी लागलं, पण जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मोटार टाकणार नाही आणि पाणी बाहेर काढून एखाद्या भांड्यामध्ये साठवणार नाही ना, तोपर्यंत त्या पाण्याचा आस्वाद आपल्याला घेता येत नाही. प्रत्येक घागरीच्या वेळेला आणि प्रत्येक ग्लासाच्या वेळेला बटन दाबणं, स्टार्टरचं बटन दाबणं काही परवडत नाही. मग मोटार टाकावी लागते, पाणी बाहेर काढावं लागतं, हौदामध्ये, सिंटॅक्समध्ये कशात तरी साठवावं लागतं. ऐका, पाण्याची उत्पत्ती झाली, उत्पन्न झालेलं पाणी स्थिर झालं. आता पाणी साठलं खरं, पण हौदामध्ये जास्त दिवस पाणी साठवून चालत नाही, सिंटॅक्समध्ये जास्त दिवस साठलेलं पाणी ठेवून चालत नाही. काही दिवसानं ते भांडं रिकामं करावं लागतं, म्हणजे आहे ते पाणी लयाला घालावं लागतं. पाण्याची उत्पत्ती झाली, पाणी स्थिर झालं आणि पाणी लयाला गेलं, तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं ना. तद्वत जगताची उत्पत्ती देवानं केली आहे. या जगतामध्ये स्थिरता देवामुळंच आहे आणि या जगताच्या लयाचं कारण सुद्धा तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल असा या जगताच्या उत्पत्तीचं, स्थितीचं आणि लयाचं कारण असणारा रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्मा, त्या भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून भगवंताची ओळख करून देणारी सकल संत मांदियाळी, त्या संत मांदियाळीच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे ज्या कारणास्तव आपण सगळेजण इथं एकत्रित आलेलो आहोत. खरं तर आजचं हे कीर्तन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कीर्तनाला उशीर झाला पण स्वयंपाक लवकर तयार झाला, हे आनंदाचं आहे. म्हणजे बघा ना, इतका सुंदर वास यायला, त्या पोरांची चलबिचल त्याच्यामुळं सुरू आहे. आणि आज खरं तर वाढदिवसाच्या दिवशी कीर्तन ऐकणं यांच्या डोक्यातच नाही. कधी केक काटणार आणि कधी खायला भेटणार एवढ्यावर लक्ष आहे. विठ्ठल पण आपल्या सगळ्यांना माहिती, या कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्रातील नामवंत भागवताचार्य, कीर्तनकार आणि युवा कीर्तनकारापैकी एकमेकांना धरून चालणाऱ्यापैकी एक बाबा राजाभाऊ महाराज. मी एक गोष्ट सांगत असतो बघा, मी कीर्तनामध्ये जरी नवीन असलो तरी काही जुन्या गोष्टी माझ्या टकोऱ्यात लय फिट आहेत. अगोदरच्या काळामध्ये महाराज मंडळी एकमेकावर एवढं प्रेम करणारी होती का, हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. पण वर्तमान पिढीतल्या तरुण कीर्तनकारांचं एक वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक तरुण कीर्तनकार प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार प्रत्येकाला भेटत चाललंय, याच्यामध्ये समाधानी आहे आणि एकमेकासोबत तेवढ्याच अटॅचमेंटनं आजही एकमेकांसोबत आहे. ही फार चांगली वारकरी संप्रदायामधली आत्ताची गोष्ट आहे. विठ्ठल असे नामवंत कीर्तनकार श्री हरिभक्ती परायण आपणा सर्वांचं, ज्यांच्यावर नितांत असं प्रेम आहे आणि ज्यांच्या प्रेमापोटी खरं तर या वाढदिवसाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा इथं व्हावी. भगवती, कुमारी भगवती हिचा वाढदिवस आजोबांनी, वडिलांनी आणि विशेषत्वानं चुलत्यांनी मिळून साजरा करण्याचा संकल्प करावा. योगायोगाने त्यांनी मला फोन करावा आणि ते म्हणले, बाबा या, पण मला आता रात्री इथून 9 वाजता पैठणला जाऊन कीर्तन करायचं आहे, पैठणच्या अलीकडं. हां, पाचोड आणि पाचोडपासून 16-17 किलोमीटर आणि पैठणच्या अलीकडं 20 किलोमीटर, तिथं जाऊन कीर्तन करायचं आहे. पण ते म्हणले, नाही दादा, तुम्ही 15 मिनिट बोला, 20 मिनिट बोला, 1 तास बोला, तुमच्या मनावर, पण तुम्ही कीर्तन करा. आता मी म्हणलं, मला जमल का, पहिला प्रश्न विचारला मी. ते म्हणले, मग तुम्हाला नाही जमणार तर मग जमणार कोणाला. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. म्हणून कुमारी भगवती गोविंद महाराज मुंडे यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं, प्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं भगवंताचं नामचिंतन व्हावं, त्या निमित्तानं ज्ञानदान व्हावं, त्या निमित्तानं थोडासं भगवंताचं भजन व्हावं आणि नंतर वाढदिवसाचं साजरीकरण व्हावं किंवा साजरं व्हावा, या उदात्त हेतूनं आयोजित केलेलं हे कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. कीर्तनरूपी सेवेकरिता या परिसरातील सर्व दिग्गज अशी गायनाचार्य मंडळी उपस्थित आहेत. मृदंगासाठी याच संस्थेमध्ये शिकवणारे माझे लहाने बंधू दत्ता महाराज पुरी आणि आमचा दादा, दोघंही मिळून करण, कुमारच डोक्यात बसले,
करण, त्याचा सोलो पण घाटनांदूरला मी ऐकला. खरं तर तो कुमारचाच विद्यार्थी आहे, बरोबर का नाही? हां, म्हणून ते डोक्यात बसलं. मग तो या ठिकाणी दोघंही साथीला आहेत आणि अशी सुंदर अशी सेवा आपल्याकडे जेवढा उर्वरित वेळ आहे ना ते वेळेमध्ये पार पाडायची आहे. कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा आहे. पण सुरुवातीला 2 गोष्टी मला क्लिअर करायच्या आणि पुढं जायचं आहे. आज जरी वाढदिवसाचं कीर्तन असलं आणि अभंग जरी नामदेव महाराजांचा घेतलेला असला तरी हा अभंग वाढदिवसाचा नाही, हे अगोदर डोक्यात ठेवा. बरोबर आहे की नाही? हे अगोदर डोक्यात ठेवा. काही गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. म्हणजे हा अभंग वाढदिवसाचा नाही, आमच्यासारख्या महाराज लोकांची ही सोय आहे. काय आहे? आमच्यासारख्या महाराज लोकांची 350 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी संत मंडळींनी ही केलेली सोय आहे. किती सोय आहे? आम्ही तेरवीचं कीर्तन असलं, गोडजेवणाचं कीर्तन असलं की अभंग घेतो. याजसाठी केला होता अट्टहास. त्या अभंगाचं चिंतन पहा. तोही अभंग गोडजेवणाचा वर्षश्राद्धाचा नाही, पण तो घेतला जातो. आजचा जो अभंग आहे नामदेव महाराजांचा हा पण वाढदिवसाचा नाही, कारण काही गमतीशीर घटना घडतात. मागच्या वर्षी 15 जानेवारीला माझं कीर्तन होतं भगवानगडाच्या पायथ्याच्या अलीकडं 15 जानेवारीला. आणि 15 जानेवारीला काय असतं बाबा? माझं 15 जानेवारीला गेल्या वर्षी कीर्तन होतं. आणि गेल्या वर्षी 15 जानेवारीला काय होतं? यावर्षी जे 14 जानेवारीला आहे ते गेल्या वर्षी 15 जानेवारीला होतं. काय? मकर संक्रांत. महाराज मी तिथं कीर्तनाला गेलो राजूबा मामा, आणि कीर्तनाला बैठकीत बसलो की एक जुनं म्हातारं मला भेटलं. ते म्हणलं महाराज सक्रातीचा अभंग घ्या. आता त्याची भाषा ती. ते म्हणलं महाराज सक्रातीचा अभंग घ्या. आता मी गाथेमध्ये संक्रांत प्रकरण बघितलं तर ते प्रकरणच नाही. बरं ती सक्रात म्हणते, संक्रांत म्हणीत सक्रातीचा अभंग घ्या. मी म्हणलं आता सक्रातीचा अभंग कोणता आहे मला माहित नाही. तिळगुळ घ्यान गोड गोड बोला, हा काय अभंग? मग ते मला मी सांगतो तुम्हाला. म्हणलं सांगा. त्यानं अभंग सांगितला, देव तिळी आणि गोडे गोड जीव झाला. मी अभंगाचं थोडंसं चिंतन पाहिलं. देव तिळी आला हा अभंग संक्रांतीचा आहे का? बिलकुल नाही. संक्रांतीचं रूपक तुकोबरायांनी त्या अभंगात वापरलंय. विठ्ठल आणखीन मोकळं करून सांगू का? गुढीपाडव्याला कीर्तन असतं आणि गुढीपाडव्याला शक्यतो कीर्तनकार कोणता अभंग घेतात? माझ्या जीवीची पंढरपुरा. आता पंढरपूरला घेऊन जाणारी गुढी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी उभी केली जाणारी गुढी याचा अर्थार्थी काही संबंध आहे का? नाही. फक्त लोकांना गुढी या शब्दामुळे कीर्तनाची गोडी लागाव म्हणून अभंग घेतलेला असतो. विठ्ठल म्हणजे दिवसाची प्रासंगिकता आणि शब्दाचं साधर्म्य एक जुळावं म्हणून फक्त हे काही तर मेळ हुकला एवढं फक्त जुळावं आणि हे बी जुळावं, बस बाकी काही नाही. म्हणून तशी अभंगाची निवड करायला हवी. म्हणून मुद्दाम होऊन नामदेव महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. एक वाक्य बोलून जातो बघा. वारकरी पिंडाच्या प्रत्येक माणसाला हा अभंग पाठ असला पाहिजे. बरं बाबा, नोहे नोहे, वारकरी पिंडाच्या प्रत्येक माणसाला हा अभंग पाठच असतो. आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही असं म्हणलं तरी काही हरकत नाही. विठ्ठल कारण संप्रदायामध्ये कुठले कीर्तन, गाथा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण काही होऊ द्या, सगळं झाल्याच्या नंतर हात जोडून भगवंताकडं प्रार्थना केला जाणारा हा अभंग आहे. हा अभंग प्रार्थनेचा अभंग आहे. तसं मुळात विचार केला तर हा मागणीपर प्रकरणातही अभंग जातो, पण मुळामध्ये या अभंगामध्ये प्रार्थना आहे. मागणी आणि प्रार्थना याच्यामध्ये एक छोटासा फरक आहे, बेसिक फरक आहे. कुठला फरक आहे बघा? मागणी आणि प्रार्थना याच्यामध्ये काय फरक आहे तर मागणी जीव देवाकडे जाऊन करतो ती मागणी असते. नीट आहे का बरं? जीव देवाकडे जाऊन जे करतो ना ती मागणी असते. पण प्रार्थनेचा फरक एवढाच आहे की मागणी केल्याच्या नंतर जीवाला देवाकडे जावं लागतं, पण प्रार्थना केल्याच्या नंतर देव जीवाकडे येऊ शकतो. ही प्रार्थनेची ताकद आहे. विठ्ठल आता प्रार्थना 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 म्हणजे काय? शाळेत आम्हाला प्रार्थना म्हणवली जाते, खरा तो जगाला
जगी जे प्रार्थना पाठ आहे, पण त्याचा जर शब्दशः अर्थ विचारला तर सांगता येत गणित आहे. शाळेमध्ये प्रतिज्ञा होते. प्रतिज्ञा सगळेजण म्हणतात, भारत माझा, सारे भारतीय माझे, माझे माझ्या देशावर. आता प्रतिज्ञेला परळीत कसं उभं करते, असं का असं असं. आणि सर प्रतिज्ञेला असं उभा करणं म्हणजे लय डेंजर कार्यक्रम आहे. हे प्रतिज्ञेला असं उभा करणं म्हणजे ते शाळेचे शिक्षक म्हणतात एक साथ प्रतिज्ञा केली आहे, तयार होंगे, तयार हो म्हणले की हे असं फिरवून हात समोर त्याच्या खांद्यावर टाकते. एका हाताचा अंतर घेत हे त्याला म्हणतंय आजपासून माझी सगळी जिम्मेदारी मी तुझ्या खांद्यावर देईलो. आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त मरण होते जे सगळ्यात पुढं असते का नाही, त्याला समोर खांदा नसते, त्याच्या मनामध्ये प्रतिज्ञा नाही वाजत. आधार कोणाचा, ते असं करतंय असं करतंय असं करतंय. मग पोरं हो प्रतिज्ञा सुरू होते, भारत माझा, सारे भारतीय माझे. चला आता याच्यातली एक मधली प्रतिज्ञा सांगतो, कुणीच सांगितलं नाही तुम्हाला, हे फक्त अविनाश भारतीत सांगू शकतो. भारत माझा, भारत माझा ही मोठ्यानं म्हणली जाणारी प्रतिज्ञा. आणि मनातली सांगू का, भारत माझा, हात काढे, माझे माझ्या देशावर. तुला हात काढ म्हणालो ना. प्रत्येकाशी सौजन्याने वागेन म्हणेपर्यंत हे गचांडी धरते मागच्याची. कशाचं सौजन्य, कशाचं काय मला सांगायचंय काय. ह्या प्रतिज्ञा, या प्रार्थना आम्हाला पाठ आहेत, त्याचा अर्थ माहित नाही. प्रार्थना 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 म्हणजे काय, तर प्रार्थनेची साधी व्याख्या परमपूज्य घुले बाबांच्या मुखातून ऐकली की श्रेष्ठांनी श्रेष्ठांकरिता श्रेष्ठांकडे केलेली श्रेष्ठ अर्थना म्हणजे प्रार्थना. विठ्ठल श्रेष्ठांनी श्रेष्ठांकरिता श्रेष्ठांकडे केलेली श्रेष्ठ इच्छा म्हणजे प्रार्थना. आणि आजच्या अभंगामध्ये श्रेष्ठांनी म्हणजे प्रार्थना करणारेही श्रेष्ठ आहेत नामदेव महाराज. प्रार्थना ज्यांच्याकडे करायची तो भगवंतही श्रेष्ठ आहे, आणि ज्यांच्यासाठी करायची ते हरीचे दास सुद्धा श्रेष्ठच आहेत, आणि प्रार्थना सुद्धा एकदम श्रेष्ठ आहे. अकल्प व्हावे तया. आता महाराज सगळे इथं विद्वान लोक बसलीत. मी सुरुवातीला वाक्य सांगितलं की हा अभंग वाढदिवसाचा नाही. तसा बारकाईने विचार केला तर हे वरदान आहे का श्राप आहे समजत नाही. अकल्प आयुष्य व्हावं हे चांगलं आहे का वाईट आहे हा फार मोठा प्रश्न आहे. पण ते मी तुम्हाला पटवून देतो माझ्याकडे जेवढा वेळ येतो. तसं जास्त आयुष्य काही कामाचं आहे का, आहे का जास्त कामाचं. लग्न झालेली बायको सुद्धा लई म्हातारं खंगलं की काय म्हणते, नाशियेले घर आणि बाईल म्हणे खोर नाशियेले. म्हणजे अकल्प. अकल्प म्हणजे काय, हे 4 युग ते 4 युग 100 वेळा पुन्हा ते अखंड अनेक वेळा घडणं म्हणजे अकल्प. विठ्ठल विठ्ठल आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत पाखाबजवादक गुरुवर्य पंडित महाराज गिरी हे या ठिकाणी उपस्थित. त्यांनी साथीला बसावं ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. महाराज
नेमकं हे काय आहे, वरदान आहे का काय, विचार करा. खरं तर आजच्या दिवशी हे बोलणं उचित नाही, परंतु हे कळणं सुद्धा गरजेचं आहे. अकल्प म्हणजे खूप आयुष्य, आणि खूप आयुष्य काही उपयोगाचं आहे का नाही. पण पटवून द्यायचं झालं तर संप्रदायामध्ये शब्दापेक्षा भावनेला किंमत जास्त आहे. म्हणून आजच्या अभंगाचा विचार करत असताना शब्दातल्या विचारापेक्षा किंवा शब्दाच्या अर्थापेक्षा त्या शब्दाच्या पाठीमागं जी भावना आहे ना, त्या भावनेला किंमत आहे. बऱ्याच ठिकाणी भावनेला किंमत नसते, शब्दांना किंमत असते. पण बऱ्याच ठिकाणी शब्दांना किंमत नसते, भावनेला किंमत असते. म्हणजे एक चित्रकार पोरग, इकडे बघा, एका पोराचं चित्रकाराची स्पर्धा होती आणि विषय दिला होता धावणाऱ्या रेल्वेचं चित्र काढा. धावणाऱ्या रेल्वेचं चित्र काढा. वर्गामध्ये एक ढ पोरग होतं आणि ढ असल्यामुळे ते हुशार होतं. नीट आहे खबर, ढ असल्यामुळे ते पोरग हुशार असतं. वर्गामध्ये ढ पोरच हुशार असते. नीट आहे का. त्या पोरानं चित्र काढलं महाराज, आणि चित्र चेक करताना गुरुजीच्या लक्षात आलं की हे ना आपल्याला गंडविलंय. त्या पोरानं चित्र काढलं नाही, त्यानं काढला चांदापूरच्या पुढचा बोगदा आणि खाली लिहिलं चित्र रेल्वेचंच आहे, फक्त रेल्वे बोगद्यात गेलेली आहे. आता त्यानं ते तिथं वाक्य लिहिलं, बरोबर आहे का नाही. तिथं त्याचा भाव असा आहे की बाबा मी रेल्वे काढली आहे, पण तिथं भाव चालत नाही, तिथं ओरिजिनल काय लागतं, चित्रच लागतं. आता गुरुजी समोर लई नाटकं करून जमतंय का, होय दाता महाराज. किती मी प्रॅक्टिस केली तर गुरुजीच्या समोर बोल टाकाय जमतंय, नाही जमत. आता गुरुजी ते गुरुजी, म्हणजे सध्याचा काळ 4Gचा होता, अगोदर 2Gचा होता, नंतर 3Gचा आला, पुन्हा 4Gचा, आता 5Gचा आहे, पुढचा 6Gचा आहे. असे किती बी जी आले तर गुरुजीची बरोबरी करू शकत नाही, त्याला गुरुजी म्हणतात. विठ्ठल ऐका बरं, फार महत्वाचं आहे. गुरुजींनी खाली अंडरलाईन केली लाल अक्षरात लिहिलं, जोपर्यंत ट्रेन बोगद्याच्या बाहेर येणार नाही तोपर्यंत तू पास होणार नाही. तुझी ट्रेन आहे मान्य, काही ठिकाणी शब्दाला किंमत आहे, काही ठिकाणी भावाला किंमत आहे. आजच्या अभंगामध्ये जरी अकल्प आयुष्य हे जरी मान्य नसलं, अकल्प आयुष्य कोणाला मान्य आहे महाराज, बघा ना साधे. बरं काही ठिकाणी भावनेला किंमत आहे. कशी भावनेला किंमत आहे, एकाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर हे पाया पडू लागलं. पाया पडता पडता पहिला मान पणजीला होता. घरात एक पणजी होती 105 वर्षाची, जर झालेली म्हातारी, घर वाट बघत होतं ही कधी जाती. आणि तेवढ्या मिठीमध्ये नवरा बायको गेले आणि त्या म्हातारीच्या पाया पडले. इकडे बघा, काय नाही करण जाऊन त्यांना गप करायला, तुम्ही इकडे बघा. म्हातारीच्या पाया पडले आणि म्हातारीने आशीर्वाद दिला. इकडे बघा काय आशीर्वाद दिला. म्हातारी म्हणली जर म्हातारे हुजूस तोर जागा. आता तिलाच लोक वैतागले तरी तिनं आशीर्वाद दिला, पण त्याच्या पाठीमागं शब्द नाहीत, त्याच्या पाठीमागं भाव असा आहे की तुम्ही उदंड जगा. विठ्ठल बघा, वेळ कमी आहे पण मला बोलायचंय जास्त. तसं विचार केला, अकल्प आयुष्य म्हणजे मरण नाही, आणि मानवी जीवनामध्ये मृत्यू हा अत्यंत महत्वाचा घटक आहे महाराज, सगळ्यांना ज्ञात आहे. अगदी संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर चिरंजीव पद पावयासी आन उपाव नाही साधकासी. हे सगळं चिरंजीव पद वाचा. या चिरंजीव पदामध्ये सुद्धा मृत्यूला महत्व दिले. मृत्यूला म्हणजे साधना करणाऱ्या साधकानं जर चिरंजीव पद प्राप्त करायचं असेल तर डोळ्यासमोर प्रत्येक क्षणाला मृत्यू ठेवावा. जर मृत्यू ठेवला ना तर तो देवापासून लांब जात नाही. या अभंगामध्ये एक शब्द आहे, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. कुठल्याच काळामध्ये बाधा नाही झाली पाहिजे, कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे. कारण माणसाचं वैशिष्ट्य, पाक समाज 3 काळ आहेत, फार मोठा विषय आहे पण आता माझ्याकडे वेळ नाही. काळाचं पण फार मोठं चिंतन आहे. 3 प्रकारचे काळ लहानपणापासून आम्ही शिकलोय, पास्ट टेन्स, प्रेझेंट अँड फ्युचर, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. पुन्हा इंग्रजीमध्ये त्याचे आम्हाला 12 प्रकार शिकवले, परफेक्ट, इम्परफेक्ट, कंटिन्युअस, पुन्हा कंटिन्युअस परफेक्ट, हे सगळं शिकवलं आम्हाला इंग्रजीत बरं का. मराठीत तसं नाही. 3च काळ आपण पाहू आणि पुढे जाऊ. काळ किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये संत कसे असतात आणि या विषयात मला कशीच जोड लावायची तेवढं बघा. 3 काळ आहेत आणि त्या 3 काळामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला काळ आपण देवाचा विचार करू. देवाला काळ नाही महाराज, देवाला काळ नाहीच. देवाच्या नावाला नाही तर देवाला काळ कुठला आलाय, देवाला काळ नाही. इकडे बघा, देवाला काळ नाही. मूर्ख माणसाला फक्त 1 काळ आहे, सामान्य माणसाला 3 काळ आहेत आणि संतांना फक्त 2 काळ आहेत. संतांना किती आहेत? 2. जड आहे पण ऐका जरा, लई जड आहे. देवाला काळ नाही, मूर्खाला 1 काळ आहे. गावामध्ये एखादा मूर्ख माणूस असते, त्याला कधीही भेटा, ते एक तर भूतकाळाच्या गप्पा हाणतंय नाही तर भविष्य काळाच्या गप्पा. कधीही भेटा त्याला. 40 वर्षापूर्वी आमचं काय होतं, गप्र 15 वर्ष झालं तुझं तेच ऐकायलो, रोज चहा माझ्याकडूनच प्यालास,
बिल मीच दिलो आणि तू सांगतो 40 वर्षापूर्वी मग कसं होतं. हे मूर्ख माणसाचं लक्षण आहे. एक तर भूतकाळातल्या गप्पा हाणताय, नाही तर पुन्हा येत्या 10 वर्षामध्ये का नाही तू बघ फक्त. अरे असं 20 वर्ष झालं म्हणायलास तू. बघायचंय काय तुझं. मूर्ख माणूस एकाच काळात जगतो. इकडे बघा, सर्वसामान्य माणूस 3 काळात जगतो बाबा. भूतकाळामधल्या केलेल्या चुका वर्तमान काळामध्ये सुधारून भविष्यकाळ सदृढ करण्याचा प्रयत्न करतो. संतांना 2च काळ आहेत. संतांना भूतकाळ आहे आणि संतांना वर्तमान काळ आहे. महाराज संतांना भविष्यकाळ नाही. तुम्ही म्हणाल महाराज संतांना भविष्यकाळ नाही म्हणजे, इथं आलेले पालक म्हणतील संतांना भविष्यकाळ नाही तर मग महाराजाच्या संस्थेत टाकलेल्या आमच्या पोराला काय भविष्य. बरोबर आहे की. संतांना भविष्यकाळ का नाही. भूतकाळामध्ये भजन करून संतांनी वर्तमान काळामध्येच देव प्राप्त केलाय. भविष्यात त्यांना काही प्राप्त करायची गरज नाही. प्रमाण आहे, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते मिळालंय, बस आता पुढं काही नको. आणि या जगण्याची प्रार्थना एवढीच लक्षात ठेवा. एक वाक्य बोलतो आणि पुढं जातो. संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ व्हावा आणि संतांचा वर्तमान काळ आपला भविष्य काळ व्हावा. हे ज्याला जगता आलं ना त्याला परमात्मा कळाला. विठ्ठल. आता विश्लेषण करायला वेळ नाही, एका वाक्यात विश्लेषण करतो. संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ का असावा. संतांनी भूतकाळात भजन केलंय, आपल्याला वर्तमान काळात भजन करायचंय. संतांनी वर्तमान काळात देव प्राप्त केलाय, आपल्याला भविष्य काळात देव प्राप्त करायचाय. हे ज्या साधकाला समजलं ना त्याला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. मग महाराज काळ आहे, काळाचं चक्र आहे. काळाच्या चक्रामध्ये मृत्यू हे माणसाचा म्हणजे या शरीराचा धर्म आहे. उपजेते नासेते हे घटिका यंत्र जैसे परिक्रमिका. मग तरी आज नामदेव महाराज म्हणले अकल्प आयुष्य. हे कस काय. मृत्यू तर येणार आहे, मृत्यू तर आला पाहिजे. मृत्यू आला तर पुढची सगळी म्हणजे हिराबाई ठक्कर नावाचे एक लेखक आहेत आणि त्यांनी मृत्यूचे 16 फायदे सांगितलेत गुरुजी. 16. आणि त्या 16 फायद्यामध्ये त्यांनी एक फायदा असा सांगितलाय, मृत्यू येणं किती फायद्याचं आहे. मृत्यू आला की हे जुनं शरीर टाकून नव्या शरीरातून भगवंत प्राप्तीसाठी मार्ग मोकळा होतो. वासांसी जीर्णा आणि सगळ्यांना माहिती आहे. हे सोडून दुसरं वस्त्र धारण करण्यासारखी ही सगळी गोष्ट आहे. मग असं असताना सुद्धा अकल्प आयुष्य कसं काय म्हणले. बघा, मृत्यू येणं हा शरीराचा स्वभाव आहे. आता मला वेळ नाही पण तरी पटवून सांगता आलं असतं. इथं गुळा असता तर आणखीन चांगलंच पटवून देता आलं असतं मला. इथं जो गुळा असता तर आणखीन चांगलं म्हणजे मोकळं करून पटवून सांगता आलं असतं. ऐकलंच नाही संयोजकांनी, पण तरी जर इथं गुळा असता इथं जर बरं जाऊ द्या. आता इथं गुळ आहे असं समजा. इकडे बघा, हे बरोबर इथं गुळ आहे असं समजा. मी गुळ घेतला आणि मी खाल्ला, मला कसा लागल. बोला कसा लागल. गोड. बरं मी कीर्तनकर आहे म्हणून मला गोड लागला. तुम्ही ऐकायला बसले, तुम्ही खाल्ला, तुम्हाला कसा लागल. बरं तुम्ही संस्थेतले पण तुम्हाला गोड लागल. हे दावणगावून आले, तुम्हाला कसा लागल. बरं पुरुषांनी खाल्ला म्हणून गोड लागल, तुम्ही खाल्ला तर गोड लागल. बरं पक्वाजानं खाल्ला तर, गायकानं खाल्ला तर. अहो गुळ कुणीही खाऊ द्या, गुळ कुठं बी खाऊ द्या, कुठल्या बी देशात खाऊ द्या, म्हणजे परळीत खाल्ला तरी गोडच, घाटनांदूरमध्ये खाल्ला तरी, आणि मी आता रात्री जाऊन पैठणला खाल्ला तरी गुळच. बरं गुळ गाढवानं जरी खाल्ला तरी, ते उगा म्हणतात लोक गाढवाला गुळाची चव काय, पण गाढवानं जरी खाल्ला तरी त्याला तो कसा लागणार आहे. गोड लागणार आहे. आता ती त्याला चव कळत नाही, तो गाढव आहे मनाशी आहे, पण तरी सुद्धा गाढवाला सुद्धा कसा लागणार आहे. गोडच लागणार आहे. जसा गुळ कुणीही खाल्ला कुठंही खाल्ला कसाही खाल्ला तर गोड लागतो ना, तसा हा जो देह आहे या देहाचा स्वभाव म्हणजे काय आहे. मृत्यू आहे, मरण आहे. तरी नामदेव महाराज म्हणले अकल्प. मग मला जे सांगायचे ते ऐका. नामदेव महाराजांनी इथं शब्द वापरला अकल्प. तो अकल्प शब्द, अकल्प आयुष्य व्हावे त्या बाळा म्हणले का, व्हावे त्या कुळा. आणि कुळा म्हणजे काय, कुळ म्हणजे काय. ज्या परंपरेत जन्माला आलो त्यालाच फक्त कुळ म्हणत नाहीत, तर जिवंत अशी विचारधारा याला कुळ म्हणतात. विठ्ठल. आता आपण सगळे गुरुकुलात राहणारे माणसं आहात म्हणून सांगतो कुळ कसं पुढे जात असतं. आदरणीय गुरुजी माझ्या समोर बसलेत. आदरणीय गुरुजींनी लटपटे माऊलींकडं पखवाजाची आराधना केली, साधना केली. माऊलींनी गुरुजींना त्यांचं ज्ञान दिलं. माऊलींनी गुरुजींना दिलेलं ज्ञान पुढं चालून दत्तापर्यंत आलं.
दत्ता महाराजांनी ते ज्ञान प्राप्त केलं. आता दत्ता महाराजांचं कर्तव्य ते प्राप्त झालेलं ज्ञान पुढं कोणाला तरी द्यायचं. म्हणून दत्ता महाराज या संस्थेमध्ये पखावज तबला शिकवण्यासाठी इथं आले. ते त्यांचं पुढं देण्याचं काम करतायत. इथले विद्यार्थी ते ज्ञान ग्रहण करतील, ते ज्ञान प्राप्त करतील आणि ते ज्ञान पुढं कोणाला तरी देतील. पुढे चाले बिजातिया, पुढे चाले बिजातिया, पुढे चाले बिजातिया, पुढे चाले बिजातिया. अमृताची करे, अमृताची करे, अमृताची करे, अमृताची करे. पुढे चाले बिजातिया, पुढे चाले बिजातिया. अमृताचे फळे अमृते हे पहा, कुळ वाढणं तया कुळा म्हणले. आता वेळ नाही माझ्याकडं. विचारांचं आयुष्य वाढणं, त्यांना अकल्प आयुष्य व्हावं, त्या विचाराला, त्या परंपरेला. हा परंपरा शब्द बी इथं लागू होतो. घरातली परंपरा, आणि ती घरातली परंपरा टिकवणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? आणि त्या टिकवणाऱ्याला सुद्धा अकल्प आयुष्य लाभो ना. नाही तर परंपरा बुडवणारेच सध्या समाजात जास्त आहेत. परंपरा बुडवणारेच जास्त आहेत. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. मुलीचा वाढदिवस आहे. वाढदिवस कोणाचा आहे? मुलीचा. आणि शब्द काय दिलाय? कुळाचा. आणि आपल्या डोक्यात परंपरेनं काय फिट झालंय? कुळाचा उद्धार कोण करतय? पोरग. आणि त्यात परळी मधल्या काळात लई फेमस होती त्या प्रकरणासाठी. हा, मुलगी वाचवा ह्या प्रकरणासाठी. आपला स्पष्ट स्वभाव आहे. महाराष्ट्रभर फिरत असताना परळीचे लई प्रकरण फेमस होते त्या काळात, स्त्रीभ्रूण हत्येच्या संदर्भानं. महाराज हा का? मुलगी गर्भात मारायची, पण मुलाला गर्भात मरू द्यायचं नाही. का? कारण कुळाचा उद्धार कोण करतंय? पोरग करतंय. हे डोक्यात फिट आहे ना आपल्या. आणि आज तर मुलीचा वाढदिवस आहे, आणि मग काय कुळाचा मुलगी उद्धार करणार आहे? मग त्याला सुद्धा आमच्या ग्रामीण भाषेत बोलायला एक मन आहे. काय काय? मुलगी असावी घरोघरी आणि दोन कुळाचा उद्धार करी. दोन कुळाचा. एक माणूस एका आयुष्यात एकाच कुळाचा उद्धार करतो, पुरुष म्हणून जन्माला आलेला. पण स्त्री म्हणून जन्माला आलेली व्यक्ती दोन कुळाचा उद्धार करत असते. ह्या मुलीच्या जन्माचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य बरं का बाबा. आणि आमच्या संप्रदायानं तर, वारकरी संप्रदायानं तर, स्त्री जन्म म्हणून न भावे उदास. स्त्री जन्म म्हणून उदास होऊन ही भूमिका मांडली महाराज. वारकरी संप्रदायात सगळ्या क्षेत्रात महिला आहेत, सगळ्या क्षेत्रात. या तुम्ही ऐका, सगळ्या क्षेत्रात मुली आहेत, सगळ्या क्षेत्रात. पण या जगाच्या पाठीवर महिलांना समानतेचं आरक्षण जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कुणी दिलं तर ते वारकरी संप्रदाय. यारे लहान थोर याती भल त्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. आबा, एका मुलीचा वाढदिवस आहे म्हणून एवढी स्त्रियांबाबतची भूमिका संप्रदायाची सांगतो आणि थांबतो महाराज. मागच्या वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं सर. आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जावेद अख्तर नावाचे एक शायर आहेत. जावेद अख्तर बरं का. संप्रदायातल्या माणसांनी ही पण गोष्ट आवर्जून वाचली पाहिजे म्हणून बोलतोय बरं. हां, जावेद पोरो इकडे बघा. जावेद अख्तर नावाचे फार मोठे शायर आहेत.
त्यांचं भाषण आहे यूट्यूबला. मी गेल्याच्या नंतर यूट्यूबला अखिल भारतीय साहित्य संमेलनातलं जावेद अख्तरांचं भाषण मुद्दामून ऐका. त्याच्यामध्ये आबा ते असं बोलले की 12व्या शतकामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये जनाबाई सारखी एक सर्वसामान्य स्त्री अभंग लिहित होती, मुक्ताबाई सारखी स्त्री जेव्हा ज्ञानोबारायांना मार्गदर्शन करत होती, सोयराबाई, कान्होपात्रा यासारख्या स्त्रिया जेव्हा स्वतःचं अस्तित्व हे लिहित होत्या भारतामध्ये, तेव्हा जगाच्या पाठीवर म्हणजे युरोपमध्ये युरोपियन महिलांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं, लिहिण्याचंही स्वातंत्र्य नव्हतं. आणि जरी युरोपमधल्या एखाद्या स्त्रीनं 12व्या शतकात लिहिलं, म्हणजे युरोपमधल्या शांताबाईनं जर लिहिलं तर तिला शांताराम म्हणून छापावं लागायचं. मला काय सांगायचं आहे फरक. जगात ज्या काळात स्त्रियांचा स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता ना, तेव्हा तो स्वातंत्र्याचा अधिकार माझ्या वारकरी संप्रदायानं दिला. मला हे सांगायचं. ही चळवळ काय साधी चळवळ नाही. बोलू, महात्मा गांधींचं एक वाक्य आहे, महात्मा गांधींच्या चरित्रातलं एक वाक्य आहे. महात्मा गांधी म्हणतात, ज्या चळवळीला ज्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग नसतो, ऐका तुम्ही मुद्दामून ऐका, ज्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग नसतो ती चळवळ सज्जनांची नसते. काय वाक्य? ज्या चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग नसतो ती चळवळ सज्जनांची चळवळ नसते. आणि वारकरी संप्रदाय हा फक्त भक्ती मार्ग नाही तर प्रबोधनाची सर्वात मोठी चळवळ आहे. आणि त्या चळवळीत स्त्रियांचा सन्मान सगळ्यात जास्त संप्रदायातल्या लोकांनी केला. म्हणून इथं मुलांचीही वारकरी शिक्षण संस्था आहे आणि मुलींचीही वारकरी शिक्षण संस्था आहे. ही काही साधी गोष्ट नाही. आता आपल्यात सांगू का, ह्याचा अर्थ बिलय पुढे गेलाय. माझं आडनाव भारती आहे. काय आडनाव आहे माझं? भारती. ते गावात कुणी तर म्हणतंय आज रात्री भारती महाराजाचं कीर्तन होणार आहे, ट्रकनं लोक येतात. त्यांना वाटतंय भारती दिदी काय की. पण दिदीच्या जागी जसा दिदा दिसला नीट रिटर्न जाते ती, एक जण बी थांबना. हे बी झालंय. असो मग महाराज गोविंद महाराजांना मुलगी आहे, तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुळाला आयुष्य व्हावं असं विचार आहे. मग मुलगी करते का ती काम? हो बिलकुल करते. ज्या गोष्टीमुळे मी इथपर्यंत पोहोचलो, नारायणपुरी नावाचा माझा मोठा भाऊ आहे, त्याच्या फार गोड ओळ आहे महाराज. म्हणजे 2 घराचा उद्धार मुलगी कशी करते. दिस आड दिस गेले, हे गोविंद महाराजांसाठी खास. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी, लेक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते. आसो माहेर सासर, पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुख्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. पुरीची ताकद आहे, पुरीची ताकद आहे. पोरगी काय करते, आपल्याकडे एक मन आहे, पहिली बेटी गेहूं की रोटी सोने की पेटी. हे मन आहे, उगाच नाही. आमचा तो एक शायर आहे शशिकांत कोळी, तो असं म्हणतो की एक पाखरू घरात माझ्या किलबिलणारे आले, एक पाखरू घरात माझ्या किलबिलणारे आले, घरात माझ्या मुलगी आली, आले सारे सारे आले, आले सारे सारे आले. आणि लाभली धनाची पेटी मला माझ्या नशिबाने, लाभली धनाची पेटी मला माझ्या नशिबाने. किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाल्यावर. साधी गोष्ट आहे का महाराज? तो आमचा विदर्भातला गोपाळ मापारीत होता, असं लिहितो, पुण्य ही माझे विधात्या पाप कर. मधल्या काळात काही म्हाताऱ्या म्हणायच्या ना, पाप माय आमच्या पोटाला पोरगी आली. त्या म्हाताऱ्यासाठी, त्या खंगऱ्यासाठी विधात्या, पुण्य ही माझे विधात्या पाप कर.
पुण्यही विधात्या माझे पाप कर, पण मला एका मुलीचा बाप कर. काय साधी गोष्ट आहे ना, साधी गोष्ट आहे. आणि म्हणून एका मुलीचा वाढदिवस एवढ्या उत्साहात, एवढ्या स्वागतात, एवढ्या दिमागदार पद्धतीनं अन्नदान स्वरूपामध्ये. आणि महाराज बापाची काळजी पोरगीच लय घेती, आणि बापाचा जीव बी पुरीतच लय असते पोरापेक्षा. मला सख्यात ती नाही तर मी एकटा आहे. मला माहिती काय दुखू नाही ती. त्या तिघी जर एकत्रित झाल्या ना तर त्या होत्या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. माझी अवस्था कशी, दत्ताच्या पुढं काय असतंय, म्हणा ना कुत्र काय त्याला, सरळ गत कसली आपली. बाप त्या तिघीचं. मागं दिवाळीमध्ये मला गुरुजी कीर्तनाला जायचं नव्हतं, पण वडील म्हणले यार आता काय आहे का नाही. म्हणलं भाऊबीजीचं एक कीर्तन आहे, आधी आहे का नाही. म्हणलं हा एक लक्ष्मी पूजनाचा आलंय पण मी घे नाही. वडील म्हणले घे. मला नग पप्पा घरी थांबावं लागल. अरे घे, आल्यास फक्त पाकिट मला दे. मी म्हणलं कस काय, पुरी आल्यात त्यांना साड्या बिड्या घ्यायला होत्या. मी कसा गेलो याच्याशी घेणं. आणखीन बोलू का, आणखीन बोलू. तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. पुरीची ताकद बघा, मी जे सांगतोय तो भाव बघा, पुरीची ताकद बघा. हे भावना हे ते सगळं बाजूला सोडा. पोरीची ताकद किती आहे. वैकुंठाला गेलेले तुकोबाराय, भागीरथी सारी वैकुंठाहून परत आली, ही पोरीची ताकद आहे. महाराज काय बोलाय. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या, बाबा कोण्या गावाला आहेत. आणि ऐका, बाप जर गावाला गेला ना, पोरग विचारित नाही बाप कधी येणार आहे. ते म्हणते आणखीन महिनाभर राहिले तरी काय अडचण, कारण त्याला माहिती म्हातारा रिटर्न आला की दुधावून आपल्याला हाणणार आहे. पण पोरगी दर दिवसाला दर मिनिटाला फोन करते, निघाले का, पोहोचले का, आले का. हे पोरीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून अशा मुलीचा वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसानिमित्तानं अकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. फक्त कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा हे लय गरजेचं आहे संप्रदायासाठी. संप्रदायासाठी हे लय गरजेचं आहे. अहंकाराचा न लागो. आणि ही ओळ सर्वसामान्य माणसासाठी नाही, भजनेसाठी, महाराजांसाठी, यांच्यासाठी ओळ आहे. बाबा या अभंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य बरं का, गुरूंच्या मुखातून ऐकलेलं वाक्य. आपण संप्रदायात ना राजू मामा, आपण संप्रदायात ना सगळे अभंग वेगवेगळ्या चालीत गातो. चालीत म्हणजे रागात गातो, रागात. ऐका बरं, संप्रदायातले सगळे अभंग रागात गायले जातात. काही रागात गायले जातात, काही रागात गायले जातात. रागात बी गायले जातात आणि रागात बी गायले जातात. पण काही निवडक अभंगापैकी हा एक असा अभंग आहे जो टाळ मृदंग बंद करून हात जोडून रागात नाही तर अनुरागात गायला जातो. तो अभंग म्हणजे हा अभंग आहे महाराज. हा, म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, जया मुखी निधान पांडुरंग. ज्यांच्या मुखी पांडुरंग निधान बसलेला आहे त्या कुळामध्ये जन्माला आलेल्या शुद्ध बीजा पोटी फळे. आणि काय पुण्य आहे महाराज, मला आत्ता सांगितलं काय पुण्य आहे. गीता जयंतीच्या दिवशी मुलगी जन्माला यावी. गीता जयंतीच्या दिवशी मुलगी जन्माला यावी, ही काय साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट, हे पुण्य आहे तुमचं. म्हणून तुमच्या घरामध्ये भगवती, साक्षात भगवतीच त्या मुलीच्या रूपाने आलेली आहे. आणि ती तुमच्या कुळाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, ही भगवंताच्या चरणी अपेक्षा व्यक्त करून वेळेची मर्यादा असल्यामुळं मला धावत्या वेगात पैठणच्या जवळ जायचं असल्यामुळं अभंगाचा भावार्थ फार धावत्या वेगात मी सांगण्याचा. भावार्थ कशाला, फक्त अकल्प या एका शब्दावर बोललो महाराज. आणि बोलणं खरं सांगायचं झालं का, हेच संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. उगा आम्ही महाराज लोक बोलता बोलता म्हणतो सेवेकरिता निवडलेला अभंग लय साधा सोपा सरळ आहे. हे बंद केलं पाहिजे असलं म्हणणं. उगा आम्ही फॉर्म मध्ये म्हणतो सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा सोपा आणि सरळ आहे. एका एका अभंगाच्या एका एका चरणावर अख्खा चातुर्मास बोलणारे अनेक महात्मे आजही जिवंत आहेत. मग त्याला साधं सोपं सरळ कसं म्हणावं महाराज. बरं म्हणणं बी समजत नाही ना, कधी कधी भाषाच समजत नाही संतांची. काल रात्रीच मी नाटाच्या अभंगावर बोललो तेव्हा मला प्रश्न पडला. नाटाच्या एका अभंगामध्ये पहिल्या चरणात तुकोबराय म्हणले शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र. बरं गपकन गप बसाव कोण आहे, लगेच म्हणले शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे
शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. साधनाही सोपं नाही म्हणून जेवढा आता पुरलेलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये अशीच साधना करत राहणार आणि कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचा जागर करत फिरणार. महाराज या निमित्तानं आपण मला हे 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करत असताना खरं तर मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं लोक एकत्रित येणं, पालक एकत्रित येणं आणि इकडं बघा बरं, खरं तर या वर्तमान काळामध्ये जरा मोकळं स्पष्ट बोलतो, या वर्तमान काळामध्ये मुलींची संस्था चालवणं आबा तेवढं सोपं राहिलं भाऊ? तेवढं सोपं राहिले का? ऐ, मुलांची संस्था चालवणं पण सोपं राहिलं नाही, मुलींचं तर लई लांब राहिलं. पण एक जाहीरपणे सांगतो, ज्याच्या पोटाला मुलगी जन्माला आली आहे त्या माणसाच्या संस्थेमध्ये मुलीची काळजी 100% योग्यच घेतली जाते, यामध्ये संशय नाही, यामध्ये बिलकुल संशय नाही. लय मोठं माझ्याकडे मुलीवर बोलत बसलो ना, लय मोठी गोष्ट आहे. परवा मी ते एक परळीमध्ये त्या तळावर कार्यक्रम केला आणि एक गरीब घरातला म्हातारा बोलायला आला माईकवर आणि मी भाषणात असं म्हणलो होतो की मुलगी हे बापाचं जीवन असते, मुलगी ही बापाचा जीव असते, मुलगी ही बापाचा जीव असते. ते मला म्हणलं सर तुम्ही चुकीचं बोलले. म्हणलं कसं काय? मुलगी ही बापाचा जीव नसते, मुलगी आणि बापाचा जीव या 2 गोष्टी विभक्तच होऊ शकत नाहीत. ही गोष्ट आजपासून डोक्यात ठेवा. काय साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत कसं करावं, मुलीच्या जन्माचा अट्टहास कसा करावा, मुलगी जन्माला आल्याच्या नंतर तिच्या जन्माचं आदरातिथ्य कसं करावं, कारण मुलगी येते म्हणजे लक्ष्मी येते. ते या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त होत आहे. या भगवती नावाच्या कन्येला उदंड उदंड आयुष्य लाभो हीच भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. विठोबा तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनंती असे बोलिले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. महाराज पुढे जायची घाई असल्यामुळं जगलो वाचलो, गोविंद महाराज जगलो वाचलो आणि पुन्हा आपला मेळ लागला तर मी पुन्हा येईल, पुन्हा येईल आणि मी येईल म्हणलं की येतोच. एकटा नाही आलो तर 2-3 घेऊन येईल. काहीच नाही जमलं तर एका खुर्चीवर 2घाला बसवील. सध्या एका खुर्चीवर 2 बसलेत की नाही. या कीर्तन रूपी सेवेकरिता हरिभक्ती परायण तालमार्तंड परमस्नेही गुरुवर्य पंडित महाराज गिरी इथं उपस्थित आहेत. त्यांचेच शिष्य दत्ता महाराज, परिसरातील सगळी गुणीजन गायक मंडळी, ही सगळी जुनी मंडळी लहानपणापासून बघत आलो. आमचे वृक्षराज महाराज असतील, आमचे राजभाऊ मामा असतील, आदरणीय महाराज इथं उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. यूट्यूबला जर शूट केलं असेल तर रील्सच करून टाका. वेळेमुळं अभंगाचा भावार्थ सांगणं झालं नाही. घरी बसलेले म्हणतील महाराज लोकांनी हे काय लावलंय रे अभंगावर बोलच ना. त्या वेळ असता तर त्याच्यावरही बोललो असतो, परंतु वेळ मर्यादा असल्यामुळं धावत्या वेगात तुमच्या समोर फक्त भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना बैठे बैठे सावधान. शेवटचं भजन सगळ्यांनी करायचं. ज्याला हात आहे त्यानं टाळी वाजवायची. थांबा, ज्याला जीभ आहे त्यानं भजन करायचं. हात असून टाळी वाजवणार नाही, त्याच्या हातावरून वारं जाईल. आणि जीभ असून जे भजन करणार नाही, दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. कुठला आहेत? पलली, पलली वैद्यनाथ, तालुता पलली, दिल्ला बिल. असं जर होऊ द्यायचं नसेल तर प्रेमपूर्व अंतकरणातून भजन करा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. मना की मी जातो. नामा मने तया असावे कल्याण. नामा मने तया असावे कल्याण. नामा
जामगी निदान